मित्रांनो नमस्कार. आपण आज विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मसोबत तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि या ठिकाणी हा जो स्क्रीन तुम्हाला दिसतो बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक भरती 1846 पदांकरता जी भरती आहे आणि त्या संदर्भातली जी आपली बॅच आहे मित्रांनो ती 1 सप्टेंबरपासून चालू झालेली आहे. त्यामध्ये सर्व घटकांचा मित्रांनो समावेश केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सोबत ज्या फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीच्या संदर्भात मित्रांनो मी पहिल्यांदा माहिती देतो. सामान्य ज्ञान करता आपल्या सोबत आहेत पवन सर. इंग्रजी भाषा आणि व्याकरण करता मी स्वतः तुमच्या सोबत आहे. मराठी भाषा व्याकरण परत पवन सर आहेत आणि अंकगणित बुद्धिमत्ता करता अनिल सर म्हणून आपल्या सोबत आहेत. मित्रांनो ह्या सर्व फॅकल्टीज आहेत त्या सीझन्ड फॅकल्टीज आहेत. प्रत्येक विषयाच्या संदर्भातली परीक्षाभिमुख चर्चा तुम्हाला ऐकायला भेटेल. PYQ सोबत आपण चर्चा करायला लागलोय. आजचा जो विषय आहे अत्यंत महत्त्वाचा घटक आपण इंग्रजीच्या संदर्भातला चर्चेला मित्रांनो घेणार आहोत आणि तो घटक बघत असताना प्रत्येक परीक्षेला मित्रांनो या घटकावर प्रश्न आलेला दिसतो. तो म्हणजे एरर डिटेक्शन. वाक्याचे 4 किंवा 5 असे भाग केलेले असतात आणि त्याच्यावर मित्रांनो प्रश्न विचारलेला असतो की कोणत्या भागामध्ये चूक आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं. व्हेरी कॉमन क्वेश्चन. IBPS पॅटर्न असो किंवा TCS पॅटर्न असो आणि आजकाल MPSC पॅटर्न खाली सुद्धा अशी वाक्य दिली जातात ज्यामध्ये तुम्हाला चूक शोधायची असते. त्याला म्हटलं जातं एरर डिटेक्शन. व्हेरी सिंपल. काही सामान्य नियम जे सतत परीक्षेला विचारले जातात त्या संदर्भात पहिल्यांदा मी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर एरर डिटेक्शनचे प्रश्न कसे आलेत ते आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो की पहिल्यांदा आपण तो नियम समजून घेणार आहोत. एक वेळेला ते आपण नियम समजून घेतले की मित्रांनो मग अडचण येणार नाही परीक्षेला आलेले प्रश्न बघायला. ते परीक्षेला आलेले प्रश्न सुद्धा PYQच्या संदर्भात आपण चर्चा करू. पण पहिल्यांदा नियम समजून घेऊ. इथं मी काय म्हटलेलं आहे बघा. दोन कर्ते ज्यावेळी अँड नॉटने जोडलेले असतात त्यावेळी क्रियापद वापरताना पहिल्या कर्त्याचा विचार करावा. हा काय प्रकार आहे. समजा मी वाक्य असं लिहिलं रोहन. वाक्य असं घेतलं रोहन अँड नॉट हिज फ्रेंड्स. बघा रोहन अँड नॉट हिज फ्रेंड्स वॉज का वर गिल्टी. तुमच्या लक्षात आलं का बघा की या ठिकाणी मी 2 कर्ते जे जोडलेले आहेत ते 2 कर्ते जोडत असताना तुमच्या लक्षात आलेलं आहे की हे मी अँड नॉट न जोडलेले आहेत. यस. आणि रोहन इज इन सिंग्युलर फॉर्म अँड फ्रेंड्स इज इन प्लुरल फॉर्म. अशा वेळेला कोणत्या कर्त्यानुसार क्रियापद वापरावं अशा संदर्भातला प्रश्न असू शकतो. हा फक्त मी समजून सांगायला लागलो. याच्यावरती एररचे प्रश्न कसे आहेत ते आपण पुढच्या टप्प्यावर बघणार आहोत. रोहन अँड नॉट हिज फ्रेंड्स वर गिल्टी. आता इथं नियम असा दाखवतो की 2 कर्ते ज्यावेळा अँड नॉटने जोडलेले असतात त्यावेळी क्रियापद वापरताना पहिल्या कर्त्याचा म्हणजे रोहनचा विचार करायला हवा आणि तुमचं उत्तर मित्रांनो येणार आहे वॉज. 2 कर्ते ज्यावेळा आणि मुद्दाम मित्रांनो अशा वेळेला परीक्षेला एक कर्ता प्लुरल दिलेला असतो आणि एक कर्ता सिंग्युलर दिलेला असतो आणि आपली प्रॉब्लेम असा तयार होतो की आपण ह्या फ्रेंड्सचा विचार करतो आणि आपण वर लिहितो आणि ते चुकतं. 2 कर्ते ज्या वेळेला अँड नॉटने जोडलेले असतात त्यावेळेला क्रियापद वापरताना पहिल्याच कर्त्याचा विचार करायचा आहे. तो जो कर्ता आहे जर प्लुरल असेल तर क्रियापद तुम्ही प्लुरल घ्या. तो कर्ता जर सिंग्युलर असेल यू आर टू गो विथ द सिंग्युलर वर्ब. व्हेरी सिंपल रूल. मग याच संदर्भात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चर्चा केलेली दिसेल. ज्या चर्चेमध्ये अशी उदाहरणं तुम्हाला दिसतील. या ठिकाणी बघा या ठिकाणी उदाहरणं घेतलेली आहेत आणि ही उदाहरणं बघितली की तुमच्या लक्षात येते द फादर अँड नॉट हिज सन्स वर गिल्टी. द फादर इज इन सिंग्युलर फॉर्म नो डाऊट. हे जे फादर आहे हे फादर सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. राईट. फादर इज देअर. ह्या कर्त्याचा विचार करा. वॉज इज द करेक्ट ऑप्शन. राईट. यू अँड नॉट ही हॅव टू डिसाइड दिस. राईट. आता या ठिकाणी बघा अँड नॉट यू म्हणाल तर हॅव घ्यायला हवं. ही साठी हॅज यायला हवं पण कर्ता मात्र पहिला घ्यायचा आहे अँड दॅट इज वाय हॅव इज ॲब्सोल्युटली करेक्ट. 2 कर्ते ज्या वेळेला अँड नॉटने जोडलेले असतील त्यावेळेला क्रियापद वापरताना पहिल्या कर्त्याचा विचार करा. द हेडमास्टर अँड नॉट द टीचर्स इज आर टू रिपोर्ट द चेअरमन. नाउ गो फॉर दिस वन. द हेडमास्टर इज हिअर. द हेडमास्टर इज इन सिंग्युलर फॉर्म. That is why you need to go with is. The headmaster and not the teachers is to report the chairman.
म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न ज्यावेळेला मित्रांनो आपण बघत जातो आणि अशा पद्धतीचे नियम शिकतो त्यावेळेला एरर डिटेक्शन खाली जे प्रश्न विचारलेले असतात त्याची उत्तरं मित्रांनो अगदी आपण सहज देऊ शकतो. द प्लेयर्स अँड नॉट द कॅप्टन प्ले का प्लेज वेल. नाव या ठिकाणी बघितलं तर अँड नॉट हे या ठिकाणी दिसतं, पण पहिला करता बघा द प्लेयर्स इज इन प्लुरल फॉर्म. The players is in plural form, the captain is in singular form, and that is why you need to go with the plural verb. मग प्लुरल वर्ब कोणतं असतं तर ज्याला मित्रांनो यस किंवा ईएस लागत नाही ते प्लुरल असतं. दॅट इज वाय प्ले इज द करेक्ट ऑप्शन. द प्लेयर्स अँड नॉट द कॅप्टन प्ले वेल. म्हणजे अशा पद्धतीनं हा नियम अत्यंत महत्त्वाचा नोट डाऊन करा. दोन कर्ते अँड नॉटनं जोडलेले असताना क्रियापद वापरताना पहिल्या कर्त्याचा विचार करावा. दॅट सब्जेक्ट माइट बी इन द सिंग्युलर फॉर्म और माइट बी इन द प्लुरल फॉर्म. इफ इट इज इन द प्लुरल फॉर्म यू नीड टू गो विथ द प्लुरल वर्ब. इफ इट इज इन द सिंग्युलर फॉर्म यू आर टू गो विथ द सिंग्युलर वर्ब. दॅट इज द कॉमन रूल कनेक्टेड बाय अँड नॉट. यस, माझ्या मते अशा पद्धतीचे नियम जर आपण प्रत्येक नियम जर असे बघत गेलो तर मित्रांनो एरर डिटेक्शन खाली विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज देता येणं शक्य आहे. बघा पुढचा नियम. वाक्यातील वाक्याचा कर्ता ज्यावेळी कलेक्टिव्ह नाउन. यस, आता कलेक्टिव्ह नाउन मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजेत. कमीत कमी 50 एक कलेक्टिव्ह नाउन तर आपल्याला माहिती असणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. वाक्यातील वाक्याचा कर्ता ज्यावेळी कलेक्टिव्ह नाउन असतो त्यावेळी क्रियापद सिंग्युलर वापरावे. म्हणजे मी असं म्हणालो टीम ऑफ द प्लेयर्स. ओके, टीम ऑफ द प्लेयर्स ओके वॉज वर कॉल्ड. हे पॅसिव्हचं वाक्य आहे. राईट. द टीम ऑफ द प्लेयर्स वॉज वर कॉल्ड. या ठिकाणी टीम हा कर्ता आहे. राईट. हे कलेक्टिव्ह नाव आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला वापरावं लागेल ते म्हणजे वॉज. प्लेयर्सचा या ठिकाणी विचार करायचा नाही. बऱ्याच वेळा ही आपली चूक होते. प्लेयर्स इज इन प्लुरल फॉर्म आणि अशा वेळेला आपण वर वापरतो आणि हे चुकीचं ठरतं. टीम कलेक्टिव्ह नाव आहे. वाक्याचा कर्ता ज्या वेळेला कलेक्टिव्ह नाउन असतो त्यावेळेला क्रियापद वापरत असताना आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. कॉमन रूल आहे मित्रांनो. मग अशी कलेक्टिव्ह नाउन बरीच असू शकते. आर्मी इज अ कलेक्टिव्ह नाउन, टीम इज अ कलेक्टिव्ह नाउन, फ्लॉक इज अ कलेक्टिव्ह नाउन, बेबी इज अ कलेक्टिव्ह नाउन, गँग इज अ कलेक्टिव्ह नाउन. There are lot many collective nouns are available. You have to check these all collective nouns and these all collective nouns take सिंग्युलर वर्ब. म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला उत्तर. आणि हेच मग या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आले त्याची चर्चा आपण करणार आहोत. टीम ऑफ द प्लेयर्स वॉज. राईट. फ्लॉक म्हणजे काय तर फ्लॉक म्हणजे थवा, पक्ष्यांचा थवा असतो. इज फ्लाइंग. ओके. बेबी ऑफ द गर्ल्स. बेबी म्हणजे घोळका, मुलींचा घोळका असतो. बेबी ऑफ द गर्ल्स वॉज चॅटिंग. म्हणजे अशा गँग कुणाचं असतं चोरांचं गँग असतं. थीव्ज म्हटलेलं आहे. हॅज इज देअर. गँग ऑफ द थीव्ज हॅज बीन कॉट बाय द पोलीस. पॅसिव्हची रचना आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण सर्व नियम बघत जाऊ त्यावेळेला एरर डिटेक्शनचे प्रश्न अगदी सहज सुटतात. माझा मुद्दा काय आहे समजून घ्या की हा कंटेंट ज्यावेळेला आपल्याला व्यवस्थित समजतो त्यावेळेला मित्रांनो एरर डिटेक्शनवर असणारे सगळे प्रश्न अगदी सहज पद्धतीनं आपण सोडवू शकतो. त्याच्यामध्ये कुठंही अडचण येताना दिसणार नाही. अत्यंत महत्त्वाचा नियम. या नियमाच्या संदर्भात मला थोडं बोलायचं आहे. वाक्याची सुरुवात वाचून बघा. वाक्याची सुरुवात ज्यावेळी अ नंबरने होते त्यावेळेला क्रियापद प्लुरल वापरावे. पण जर वाक्याची सुरुवात द नंबरने होत असेल तर क्रियापद हे सिंग्युलर वापरावे. समजा मी असं म्हणालो द नंबर ऑफ बॉयज. वाक्य असं आहे द नंबर ऑफ बॉयज ओके हॅव फेल्ड. मी हे असं उदाहरण लिहिलं. राईट. द नंबर ऑफ बॉयज हॅव फेल्ड. मित्रांनो लक्षात ठेवा द नंबर हा वाक्याचा कर्ता म्हणून या ठिकाणी काम करतोय. या ठिकाणी क्रियापद कायमच सिंग्युलर. याचा अर्थ मित्रांनो असा आहे की तुम्हाला हॅज वापरायचा आहे. द नंबर ऑफ बॉयज हॅज फेल्ड येणार आहे. पण त्याऐवजी समजा वाक्याची सुरुवात अ नंबरने झाली तर मात्र क्रियापद प्लुरल येणार आहे, हॅव येणार आहे. ही बाजू तुमच्या लक्षात येऊ दे. कॉमन गोष्ट आहे मित्रांनो. वाक्याची सुरुवात जर द नंबरने झाली
तर क्रियापद आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. जर अ नंबरने झाली तर क्रियापद आपल्याला प्लुरल वापरायचं आहे. हे जर आपल्याला कळालं तर प्रश्नाची उत्तर अगदी सहज येऊ शकतील. द नंबर ऑफ पीपल हॅज हॅव गॅदर्ड. नाव यू आर टू गो विथ दिस वन. द हॅज इज देअर, कारण वाक्याची सुरुवात कशानं झालेली आहे? द नंबरनं झालेली आहे. व्हेरी सिंपल. अ नंबर ऑफ स्टुडंट्स इज आर इंटरेस्टेड. अ नंबर आहे, प्लुरल क्रियापद पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो आर वापरणं अपेक्षित आहे. साध्या गोष्टी मित्रांनो अशा जर आपण बघत गेलो तर प्रश्नांची उत्तरं काढणं मित्रांनो अगदी सोपं जातं. द नंबर ऑफ चान्सेस वॉज वेअर प्रोव्हाइडेड टू दॅम. यस, आता या ठिकाणी बघितलं तर द नंबर आहे, वॉज ही पॅसिव्हची रचना आहे मित्रांनो. द नंबर ऑफ चान्सेस वॉज ओके प्रोव्हाइडेड टू दॅम. वाक्याकडं बघितल्यानंतर हे नियम मित्रांनो अगदी सोपे आहेत, पण असे नियम आपण जेव्हा शिकतो, असे नियम जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेला त्याच्यावर एरर डिटेक्शनचे प्रश्न तयार केले जातात. यासाठी या सगळ्या नियमांची इत्थंभूत आपल्याकडं माहिती असणं अपेक्षित आहे. आणि ही माहिती घेऊन जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळेला अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी 10 सेकंदाच्या आत तुम्ही काढू शकता. अ नंबर ऑफ शॉप्स आर केप्ट ओपन. इथंही सांगायची गरज नाही, या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे आर केप्ट ओपन, कारण अ नंबरनं वाक्याची या ठिकाणी सुरुवात झालेली दिसते. दीज आर व्हेरी सिम्पल थिंग्स. या सगळ्या नियमांची चर्चा ज्यावेळा होते त्यावेळा मित्रांनो तुम्हाला कुठंही समजून घ्यायला अडचण येणार नाही, हे मी मुद्दाम सांगतोय. द नंबर ऑफ वर्कर्स वॉज वर ऑन स्ट्राईक. नाव द वॉज इज देअर बिकॉज द नंबर इज ॲट द बिगिनिंग ऑफ द स्टेटमेंट. जर तुम्ही बघितले बिगिनिंग तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की या ठिकाणी वॉज हे द नंबर आहे. द नंबर ओके हे आपल्याला कायमच सिंग्युलर वर्ब घेताना दिसेल. द नंबर ऑफ वर्कर्स वॉज ऑन स्ट्राईक. अशा पद्धतीनं ज्यावेळा मित्रांनो आपण नियम बघत जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिकण्याची गंमत कळते. आणि याच्यावरच मित्रांनो एरर डिटेक्शनचे प्रश्न तुम्हाला दिसायला चालू होतील. त्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण पुढच्या टप्प्यावर होताना तुम्हाला दिसेल. अत्यंत महत्त्वाचा रूल, वाक्यामध्ये ज्यावेळी रिलेटिव्ह प्रोनाउन आणि ती रिलेटिव्ह प्रोनाउन दिलेले आहेत हू विच दॅट, नंतर जर क्रियापद वापरायचे असेल तर ते रिलेटिव्ह प्रोनाउनच्या पूर्वी आलेल्या नामावर अवलंबून असते. मित्रांनो मुद्दा तुमच्या लक्षात आलाय का बघा. समजा मी एक वाक्य लिहिलं. वाक्य असं आहे, वी मेट द टीचर्स. वी मेट द टीचर्स who were my neighbors. वाक्य तुम्ही वाचून बघा. We met the teachers who were my neighbors. Now you got the point. Relative pronoun who आहे आणि याच्यानंतर तुम्हाला क्रियापद वापरायचं आहे. अशा वेळेला नियम असा सांगतो की रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी आलेलं जे नाउन आहे त्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. इफ इट इज इन द सिंग्युलर फॉर्म यू आर टू गो विथ द सिंग्युलर वर्ब. इफ इट इज इन द प्लुरल फॉर्म यू आर टू यूज द प्लुरल वर्ब. व्हेरी सिंपल लॉजिक यू आर टू अप्लाय. टीचर्स इज इन प्लुरल फॉर्म. या ठिकाणी मित्रांनो तुमचं उत्तर येणार आहे वार. हमखास परीक्षेला अशा पद्धतीचे एरर डिटेक्शनचे प्रश्न तुम्हाला दिसतील की ज्या वेळेला रिलेटिव्ह प्रोनाउन वाक्यामधील त्या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन दिलेत, हू तरी दिसेल, विच तरी दिसेल किंवा दॅट तरी दिसेल, त्याच्या अलीकडं जे नाउन आलेलं आहे त्या नामाला अनुसरून तुम्हाला समोर क्रियापद वापरायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, जर नाउन सिंग्युलर तर क्रियापद सिंग्युलर, जर नाउन प्लुरल यू आर टू गो विथ द प्लुरल वर्ब. कॉमन रूल आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत बऱ्याच वेळेला मित्रांनो तुम्हाला दिसतील. आणि मग या ठिकाणी मित्रांनो ही सगळी उदाहरणं जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल. ही इज वन ऑफ द बॉयज हू हेल्प्स अस. नाव यू गो फॉर दिस वन. द हू इज ओव्हर हिअर, right? Okay, boys is over here. It is in the plural form. He is one of the boys who helps us. You are to go with this help. कारण हे help जे आहे हे प्लुरल आहे, बॉईज आलेला आहे, हेल्प यायला पाहिजे हे आपल्याला कळतं. इफ द सब्जेक्ट इज इन प्लुरल फॉर्म, द नाउन इज इन प्लुरल फॉर्म, यू नीड टू गो विथ द प्लुरल वर्ब. हेल्प इज अ प्लुरल वर्ब, हेल्प्स इज अ सिंग्युलर वर्ब. Okay, they purchased the home which was very costly. Now we go for this one. This which is over here, right? Which हे home आहे, हे singular आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे ते म्हणजे was, right? Singular verb आहे, singular verb आणि हा singular
कर्ता आपल्याला दिसतो तो म्हणजे होम आलेला आहे आणि होमच्या नंतर आपल्याला ते रिलेटिव्ह प्रोनाउन दिसतं. ही गेव ऑल द इन्फॉर्मेशन दॅट वर इनकरेक्ट. आता ह्या दॅटच्या पूर्वी आपल्याला आलेलं दिसतं ते म्हणजे इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे. हे मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तर कायम सिंग्युलर असतं, त्यामुळे या ठिकाणी परत एक वेळेला तुम्हाला वॉज वापरावं लागेल. मोस्ट ऑफ द टीचर्स हू इज आर वर्किंग सिरियसली आर निग्लेक्टेड. या ठिकाणी वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं की या ठिकाणी हू आलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो हे टीचर्स प्लुरल आहे. या ठिकाणी आता मात्र उत्तर तुमचं आर असायला हवं. साध्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या पूर्वी आलेल्या नामाचा फक्त तुम्हाला विचार करायचा आहे. इफ इट इज इन सिंग्युलर फॉर्म यू आर टू गो विथ द सिंग्युलर वर्ब. इफ इट इज इन प्लुरल फॉर्म यू आर टू गो विथ द प्लुरल वर्ब. इतकं जर आपल्याला कळालं तर एरर डिटेक्शनचे प्रश्न अगदी सहज जाता जाता तुम्हाला सुटतील. कुठेही मित्रांनो तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. आणि या ठिकाणी मग एरर डिटेक्शनचे प्रश्न TCS स्थापत्य अभियांत्रिकी 23चा प्रश्न. In the following questions, some of the sentences have errors and some have none. Find out which part of the sentence has an error. The letter corresponding to that part is your answer. If there is a no mistake, the answer is no error. Right? आता या प्रश्नाचं उत्तर काढायला मी तुमच्यासोबत 30 सेकंदाचा वेळ देतोय. त्या 30 सेकंदांमध्ये मित्रांनो तुम्हाला उत्तर काढायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमचा चालू झाला आहे. काय उत्तर द्याल? The number of residents who have been questioned on this matter are quite small. Come on. Yes, how do you think for this question on the screen? वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कळायला काहीच अडचण नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसतं की द नंबरनं सुरुवात झाले, याचा अर्थ क्रियापद सिंग्युलर पाहिजे. या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन आलेला आहे. दोन्ही गोष्टी या एकाच वाक्यामध्ये तुम्हाला कव्हर केलेल्या दिसतील की रेसिडेंट्स इज इन प्लुरल फॉर्म. राईट. हॅव इज ॲब्सोल्युटली करेक्ट. राईट. कारण या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन हू, रेसिडेंट्स इज इन प्लुरल फॉर्म. हॅव इज ॲब्सोल्युटली करेक्ट. हॅव बीन क्वेश्चन्ड ऑन दिस मॅटर आर क्वाईट स्मॉल. हे मित्रांनो आरचं रूपांतर या ठिकाणी इजमध्ये व्हायला हवं, कारण द नंबर आल्यानंतर क्रियापद काय असतं? सिंग्युलर असतं. धिस पार्ट गोज रॉंग. युअर ऑप्शन शुड बी C1. आय थिंक यू गॉट द पॉईंट. C इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. मॅटर्स इज क्वाईट स्मॉल. अशा पद्धतीनं ते आर आपल्याला बदलावं लागेल, ते म्हणजे इजमध्ये. म्हणजे हे सर्व शिकत असताना आपली काय पक्की पाहिजे? आपली मित्रांनो नजर पक्की पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. उदाहरणं ज्या वेळेला अशी 500, 600, 700 सोडवता त्यावेळेला तुमची एक नजर पक्की होते की वाक्याकडं कसं बघावं हे तुम्हाला चढदिशी लक्षात येतं. हिअर इज द रिलेटिव्ह प्रोनाउन. हिअर इज द नाउन. नाउन इज इन प्लुरल फॉर्म. Verb must be plural. The number is at the beginning. Verb must be singular. This are must be replaced by is. This is the case. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न बघत जाणं, अशा पद्धतीनं वाक्याकडे बघत असताना नजर तयार करणं, आणि ही नजर ज्यावेळेला तयार होते मित्रांनो, I guarantee you in 10 seconds you can answer all such questions. It just requires 10 seconds. 10 सेकंदात ही उत्तर येतात. म्हणून मित्रांनो आपली जी बॅच चालू आहे TCS पॅटर्न खाली जी बॅच चालू आहे त्या बॅचमध्ये या सगळ्या घटकांचा उल्लेख केलेला आहे. सगळे नियम समजून सांगितलेले आहेत. सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. हे मी पुन्हा सांगेन. यस. पुढच्या गोष्टीकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. याही प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा आहे. अ नंबर ऑफ डॉक्टर्स वर आस्क्ड टू इन्फॉर्म अ न्यू ऑर्गनायझेशन टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ओव्हरसीइंग द ट्रेनिंग ऑफ स्पेशलिस्ट इन द न्यू फील्ड. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो तुमच्यासोबत. वाक्याची सुरुवात आता मात्र या ठिकाणी अ नंबरनं झालेली आहे. यू आर प्रोवाइडेड 30 सेकंड्स एंड यू आर टू आंसर द क्वेश्चन. नाउ आपका समय शुरू हो चुका है. कमाल.
मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असावं की काय झालेलं आहे. वाक्याची सुरुवात अ नंबरनं झालेली आहे, क्रियापद प्लुरल आलेला आहे, पॅसिव्हची रचना आहे. मित्रांनो, अ नंबर ऑफ डॉक्टर्स वेर आस्क्ड टू फॉर्म अ न्यू ऑर्गनायझेशन टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ओव्हरसीइंग द ट्रेनिंग ऑफ स्पेशालिस्ट्स इन द न्यू फील्ड. देर इज अ नो एरर ॲट ऑल. आणि त्यामुळे तुमचं उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे डी. वाक्यामध्ये चूक नाही, अ नंबरनं सुरुवात, वर्ब इज इन प्लुरल फॉर्म इज ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे वाक्य बघण्याची सवय आपल्याला होणं खूप, हे अ जे आहे हे आर्टिकल कुणासाठी आलेलं आहे, हे ऑर्गनायझेशनसाठी आलेलं आहे हे कळालं पाहिजे. न्यू इज अन ॲडजेक्टिव्ह, ओके, आणि ते त्याच्या पाठीमागं आलेलं आहे, पण हे आर्टिकल ऑर्गनायझेशनसाठी आलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह न्यू आहे. अ हे आर्टिकल ॲब्सोल्युटली करेक्ट. प्रत्येक घटकाकडं ज्यावेळा तुम्ही असं जाणीवपूर्वक बघत जाता त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला एरर डिटेक्शनच्या प्रश्नाकडे बघण्याची नजर आली असा त्याचा अर्थ होतो. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा. अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सक्सेसफुल कैंडिडेट्स आर अवेलेबल इन द ऑफिस. नाउ 30 सेकंड्स आर प्रोवाइडेड. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? कमान. अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सक्सेसफुल कैंडिडेट्स आर अवेलेबल इन द ऑफिस. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दिसतं बघा. वाक्याची सुरुवात जी आहे अ लिस्ट न झालेली आहे, हा वाक्याचा कर्ता आहे. अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आर अवेलेबल. मित्रांनो, हे कॅन्डिडेट्सचा तुम्हाला विचार करता येणार नाही, कारण इंग्रजीमध्ये हा कॉमन नियम मित्रांनो लक्षात ठेवा की वाक्याचा कर्ता हा कायमच प्रेपोजिशनच्या अलीकडं असतो आणि त्या प्रेपोजिशनच्या अलीकडं आलेल्या कर्त्याला अनुसरूनच पुढचं क्रियापद वापरावं लागतं. A list is the subject of the statement and that is why this are must be replaced and it should be is. I think you got my point. A list of names of successful candidates is available in the office. A list is available in the office. लिस्ट कुणाची हे सांगण्याकरता हे सगळं वर्णन केलेलं आहे, पण वाक्याचा मुख्य गाभा जो आहे अ लिस्ट इज अवेलेबल इन द ऑफिस हे इज पाहिजे, कारण वाक्याचा कर्ता जो आहे तो म्हणजे अ लिस्ट आहे. म्हणजे ही बाजू कायम बऱ्याच वेळा अशा चुका होतात. का चुका होतात? कारण आपल्याला हे कॅन्डिडेट्स दिसायला लागतं, हे प्लुरल आहे आणि या ठिकाणी हे आर आपल्याला बरं वाटायला लागतं. पण लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये वाक्यातला कर्ता हा सुरुवातीला आणि तोही प्रेपोजिशनच्या अलीकडं असतो. हे जर आपल्याला लक्षात आलं तर यू कॅन चेक दॅट प्रेपोजिशन अँड यू कॅन डिटेक्ट द सब्जेक्ट ऑफ द स्टेटमेंट अँड अकॉर्डिंगली यू कॅन पुट द वर्ब. यस, हे वर्ब मित्रांनो या ठिकाणी इज असणं अपेक्षित आहे. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. ह्याच सर्व गोष्टी मित्रांनो ड्राफ्टिंगला सुद्धा उपयोगी ठरतात, कारण ड्राफ्टिंग करत असताना आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करून क्रियापदं वापरावी लागतात की नेमकं क्रियापद कोणतं वापरावं हे आपल्याला कळावं लागतं. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. यस, TCS वनरक्षक 22चा प्रश्न. The committee are anxious that this matter should be kept secret. Very simple question now. Committee is over here. Committee is a collective noun. काय मित्रांनो उत्तर द्याल? या प्रश्नाचं उत्तर द्यायला 30 सेकंदाचा वेळ सुद्धा लागणार नाही. If you are aware of collective noun. The committee are anxious that this matter should be kept secret. Yes, committee are. मित्रांनो सांगायची गरज आहे का बघा, या प्रश्नाचं उत्तर अगदी तुम्ही सहज देऊ शकता. यस, शिकवलेलं व्यवस्थित कळालं असेल तर उत्तर अगदी सहज येईल. द कमिटी इज अ कलेक्टिव्ह नाउन अँड इफ द कलेक्टिव्ह नाउन इज देअर शुड बी इज. हे आर येणार नाही, या ठिकाणी इज अपेक्षित आहे. द कमिटी इज अँक्शियस दॅट दिस मॅटर शुड बी केप्ट सिक्रेट. म्हणजे अशा पद्धतीनं नियम जर आपण बघत गेलो, अशा पद्धतीनं वाक्याकडे बघत गेलो आणि वाक्य डायग्नॉस करत गेलो, वाक्याचं पोस्टमॉर्टम करत गेलो, डेफिनेटली मित्रांनो एरर डिटेक्शनचे सगळे प्रश्न अगदी सहज सुटतील. आणि हे एरर डिटेक्शनचे प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित माहिती असावं लागतात, कारण एरर डिटेक्शनवरचे सगळे प्रश्न पार्ट्स ऑफ स्पीचवर तयार केले जातात. नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल, टेन्सेस असेल, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असेल,
हे सगळे घटक विचारात घेऊन मित्रांनो स्पॉट अँड एररचे प्रश्न किंवा एरर डिटेक्शनचे प्रश्न तयार केले जातात. ज्या वेळेला या सर्व घटकांवर आपली कमांड असते त्यावेळेला एरर डिटेक्शनचे प्रश्न अगदी सहज 10 सेकंदाच्या आत तुम्ही सोडवू शकता. फायनान्शियल टर्म्स ऑफ अरेंजमेंट्स दॅट आर एक्सक्लुसिव्ह डज नॉट इन्क्लूड ऑल द फॅसिलिटीज आर सर्व्हिसेस ऑफर्ड. वाक्य मित्रांनो वाचून बघायचं आहे तुम्हाला. काही सुचतंय का बघा. लांबलचक पल्लेदार वाक्य आपल्याला इंग्रजीत बघायची सवयच नसते. आपली वाक्य काय असतात. आय ईट अ मँगो अँड आय राईट लेटर. यस म्हणजे मी आंबा खातो आणि मी पत्र लिहितो. याच्या पलीकडे आपलं कधी इंग्रजी गेलंच नाही. शाळेतही असंच झालं. ओके, आय एम रायटिंग अ लेटर, आय हॅव रिटन अ लेटर, आय विल राईट अ लेटर. ही अशीच वाक्य आपण बघितली. पल्लेदार वाक्य असतात, लांबलचक वाक्य असतात. ते आपल्याला डायग्नॉस करता येणं गरजेचं आहे. वाक्याकडे बघत असताना रिलेटिव्ह प्रोनाउन कुठं दिसतं, कशा पद्धतीनं आलेलं आहे ते आपल्याला बघावं लागेल. Financial terms of arrangements that are exclusive does not include all the facilities or services offered. Come on. काय सुचलं ह्या वाक्याकडे बघून. यस, पहिली गोष्ट तुमच्या नजरेच्या टप्प्यात यायला काय पाहिजे बघा. दॅट इज ओव्हर हिअर, राईट. दिस इज वर्किंग ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. Arrangements is there. Arrangements is in plural form. R is absolutely correct. पण मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. Does not include हे सुद्धा क्रियापद आहे. Does not include हे कुणासाठी आलेलं आहे. म्हणून वाक्याकडे बघत असताना कर्ता आणि क्रियापद यांचे असणारे परस्पर संबंध ज्यावेळा मित्रांनो आपल्याला कळतील त्यावेळेला अशा प्रश्नाची उत्तरं काढायला फारसा वेळ लागणार नाही. हे तर तुम्हाला कळालं की आर हे आलेलं आहे अरेंजमेंटसाठी, राईट. पण हे डज नॉट इन्क्लूड हे कुणासाठी आलेलं आहे मित्रांनो. हे आलेलं आहे फायनान्शियल टर्म्स. आणि फायनान्शियल टर्म्स इज इन प्लुरल फॉर्म आणि त्यामुळे या ठिकाणी डज नॉट येणार नाही मित्रांनो. या ठिकाणी असायला हवं डू नॉट. कारण हे जे प्लुरल आहे हे जर प्लुरल असेल तर या ठिकाणी डज येणार नाही. त्या ठिकाणी डू येणं अपेक्षित आहे. फायनान्शियल टर्म्स ऑफ अरेंजमेंट्स दॅट आर एक्सक्लुसिव्ह डू नॉट इन्क्लूड ऑल द फॅसिलिटीज आर सर्व्हिसेस ऑफर्ड. या ठिकाणी मित्रांनो डजच्या ऐवजी डू अपेक्षित आहे. कारण वाक्याचा कर्ता जो मगाशी बोललो होतो की प्रिपोजिशनच्या अलीकडे टर्म्स इज देअर, फायनान्शियल is an adjective, terms is a noun. Financial terms do not include all the facilities or services offered. म्हणजे या ठिकाणी डजच्या ऐवजी डू पाहिजे. हे जर मला कळालं तर तुमचं उत्तर मित्रांनो असणार आहे बी. म्हणून मी सतत सांगतोय की एरर डिटेक्शनचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपली काय पक्की असावी लागते. नजर कधी पक्की होते तर प्रॅक्टिस जर असेल तर मित्रांनो आपली नजर पक्की होते आणि वाक्यातल्या त्या भागाकडे आपलं सहज लक्ष जातं आणि लगेच कळतं की यार या ठिकाणी चूक आहे. म्हणून अशा पद्धतीची शाळेत कधी चर्चा झाली का. अशा पद्धतीचे प्रश्न आपण शाळा कॉलेजमध्ये कधी सोडवलेत का. नेव्हर. अशा पद्धतीची चर्चाच झाली नाही. आणि मग आपली अडचण येते मित्रांनो TCS पॅटर्न खाली प्रश्नपत्रिका सोडवत असताना किंवा IBPS पॅटर्नची प्रश्नपत्रिका सोडवत असताना एरर डिटेक्शन हा एक मूलभूत घटक विचारात घेतला जातो. आणि मुद्दा असा असतो मित्रांनो की सगळी वाक्य लांब लचक आणि पल्लेदार वाक्य असतात. बघायची आपल्याला सवय नसते. आपण घाबरून जातो. म्हणून घाबरायची गरज नाही मित्रांनो. जर तुम्ही कोर्स व्यवस्थित फॉलो केला तर या सर्व घटकांची इत्थंभूत चर्चा त्या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा कोर्स आहे मित्रांनो 1846 पदं बृहन्मुंबई महानगरपालिका या संदर्भातली बॅच 1 सप्टेंबरपासून चालू झालेले आहे. सगळे घटक इत्थंभूत त्या ठिकाणी चर्चेला घेतलेले आहेत. अगदी GS पासून मराठीपासून मॅथ्स रिझनिंग असेल सगळ्या संदर्भात मित्रांनो अगदी व्यवस्थित चर्चा केलेली आहे. बॅचचा तुम्ही विचार करू शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू नवीन घटकासोबत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग with me. Thanks a lot.